तर आज बनवणार आहोत आपण भोपळ्याची भाजी। एकदम साधी सोपी पटकन होणारी भाजी आहे, जास्त काही वस्तू लागत नाहीत। तर कढईत मी इथे घेतलेलं आहे 1 चमचा तेल। तर इथे आपण कढईमध्ये टाकूया थोडीशी मोहरी। मोहरी तडतडली की टाकायचं थोडीशी हिंग। आता टाकूया मिरची आणि आता टाकूया आपली भोपळ्याची भाजी। हा भोपळा मी चांगला धुवून बारीक चिरून घेतलेला आहे। आता याला चांगलं आपण परतून घेऊया आणि इथे टाकूया आपण थोडीशी हळद, थोडंसं मीठ आणि टाकूया थोडासा शेंगदाण्याचा कूट। आणि आता याच्यावर आपण ठेवूया झाकण आणि शिजून देऊया। 2 ते 3 मिनिटं शिजून देऊया। इथे बघा भोपळा शिजलेला आहे प्रॉपर। आता आपण टाकूया कोथिंबीर आणि ही भोपळ्याची भाजी तयार आहे। तर ही आपली भोपळ्याची भाजी साधी आणि सोपी पटकन तयार झालेली आहे। गडबड असेल, पटकन काहीतरी बनवायचं असेल तर ही भाजी आपण नक्कीच करू शकतो आणि खायला सुद्धा खूप टेस्टी आहे। नक्कीच ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।